मी लय दारू पितो बोलू का बिंदास मला एका माणसाला फिट आलेली लवकरच बंधू भेट पुढे होणार आहे. सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग. तर आज आम्हाला एवढं वाईट वाटतंय की ना, आज आम्ही उशिरा उठलो आणि पालखी तर पुढे निघून गेलीच. आज पालखी स्थळावरच आमचा मुक्काम होता, पण काय कारणामुळे आम्हाला उशीर झाला आणि रात्रभर पाऊस पण होता ना, तिथं जरा कसं आहे पाणी बिणी पडत होतं, तर नीट झोप नाही झाली. त्यामुळे जरा आम्हाला उठायला पण उशीर झाला. थंड हवा होती. बघूया आता आम्ही आता आंघोळ वगैरे करून चकाचक होऊन मस्तपैकी चाललोय आता आम्ही वारीच्या दिशेने, म्हणजे ज्या ठिकाणी आता विसावा असणार आहे दुपारचा, तर त्या ठिकाणीपर्यंत पोहोचून तिथून पुढे जायचे आपल्याला स्टॉप पर्यंत, म्हणजे जिथं पालखी थांबणार आहे. कुठे थांबणार आहे पालखी? पिराची पुरवली पिराची कुरवली या ठिकाणी पालखी स्थानपन्न होणार आहे. आणि त्यानंतर होणार आहे 2 पालख्या तिथंच एकत्र येणार आहेत. माऊलींची पण पालखी येणार आहेत एकत्र, स्वपन काकांची पण पालखी एकत्र येईन तिथं, आणि संत तुकाराम महाराजांची पालखी, अशा 3 पालखी एकत्र येणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी हे क्रेनने फुल आता स्वागत केलेले आहे, म्हणजे वरून क्रेनने फुलं टाकल्यावर पालखीवर पडतात ते बघा. आणि आपण पालखीच्या अजून पण भरपूर सारं महाग आहे, पुढे गेलं पाहिजे, भरपूर महाग आहे. समोरूनच आता माऊलींच्या पालखीचे वारकरी येत आहे आणि लवकरच बंधू भेट पुढे होणार आहे. इथं पाहू शकता हा पूर्ण त्या रोडने येत आहे ते वारकरी, आम्ही इकडून येत आहे. अजून पुढे गेल्यावरती 3 पालख्या एकत्र येणार आहेत. पहिली म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी, दुसरी म्हणजे स्वपन काकांची पालखी, आणि तिसरी म्हणजे माऊलींची पालखी, ही एकत्र येणार आहे पुढं. आता पाहूया, आणि भरपूर सारे पब्लिक आहेत माऊलींच्या पालखीमध्ये. बघूया. आणि पावसाचं प्रमाण पण वाढायला लागलेलं आहे, इथं पाऊस पण येतोय, त्यामुळे शूट करायला जरा त्रास होतोय. माऊलींचे वारकरी पण मिक्स झालेले आहेत, म्हणजे एकत्र झालेले आहेत. आता पुढं तर एवढं जबरदस्त दिसतंय बघा, अजून तर भरपूर वारकरी यायचे आणि भरपूर सारे अजून वारकरी आहेत. भरपूर सगळ्यांनी स्वेटर वगैरे ते काय बोलतात रेनकोट वगैरे घातलेले आहे, त्यामुळे सगळं निळं लाल असं काहीतरी दिसतं, सगळं काय कलर दिसतात. भरपूर पाऊस यायला लागलेला आहे. आता माहित नाही पाऊस कुठपर्यंत येईल, कारण की अर्धा पाऊस चालू राहिला ना ते अवघड होईल. त्याच्या एका माणसाला फिट आलेली आहे. एवढे जबरदस्त आहे ना, कांदा वगैरे पडलेला आहे, पण आता हॉटेल ठीक झाले बऱ्यापैकी ठीक. डोंगरावरती आहे आणि त्या डोंगरावरून आपण संपूर्ण हे वारकरी जाताना पाहत आहे. आणि थोड्याच वेळाने पालखीचे आगमन होईल. एक नवे पालखी तर 2 पालखी येणार आहेत. एक संत तुकाराम महाराजांची पालखी याच रोडने येणार आहे आणि एक आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी याच रोडने. आत्ता दोन्ही वारकरी मिक्स होऊन सर्व एकत्र पुढं चाललेले आहेत. तर हा बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली दृश्य. भरपूर सारे वारकरी एक साईडने चाललेले आहेत आणि एक साईडने ट्रक टेम्पो वगैरे सगळं काही हे एक साईडने चाललेले आहेत. दुपारचा विसावा घेण्यासाठी तेवढ्यात एक आजोबा दिसले, त्यांची आपण मुलाखत घेऊया. तर आजोबा तुम्ही कुठून? हा नमस्कार सर, आम्ही बीड जिल्हा आहे बघा, गेवराई तालुका आहे, गाव देवपिंपरी आमचं सर.
2 वर्ष झाले माऊलीची वारी करतो. आणि माऊलीची वारी अशी करीत नाही की संघचे माया भजन कीर्तन चाली काकडा हरिपाठ सगळं म्हणत चलतो रोज. तू खा लागलं मग आई शेंगेचं म्हणून मी आज हे मोहर आलेलं. इंजेक्शन सरकारमध्ये घेतलं का आपलं खाजगी? सरकारीमध्ये हे इथं दवाखाना समोरचे हा तब्येत बरोबर नव्हती सारखी. परवा चांगला आहे बरं का, सुखाचा परवा असे काही अडचण नाही काही नाही पण आता हे भिजल्यामुळं 2 दिवस झाले सर्दी झाली त्याच्यामुळं जाम झालो माझं वातावरण हे परत असं आहे. नाही तर हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही, हा सोहळा स्वर्गी सुद्धा नाही. बरोबर लय माऊलीचे आमदार लय माऊली भरपूर समाज आमदार. तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला कशी वाटते वारी आता वारी करून? मस्त तुम्ही कुठून आलाय? बीडच एकाच ठिकाणावर तर पाहिलं असेल ना. आणि तुम्हाला काय बोलाय ना तुम्हाला काय तुमचं नाव वगैरे सगळं सांगा. तुम्हाला आता तुमचा प्रवास कसा झाला? एवढी वारी करत आला ना आपण आता थोड्याच जवळ अंतरावर आले, म्हणजे वाखरी आता आपल्यापासून जवळच आहे. बरं एवढा प्रवास कसा झाला ते तुम्हाला सांगा. चांगला झाला, सुखाचा झाला, खूप आनंद वाटला. सरकारच्या काय काय सेवा? वर्षी आलो होतो, हा. मागं नाही आलो, पहिल्यांदाच आलो. आम्हाला वाटलं आम्ही चालतो का नाही, पण आम्ही चालू तिथपर्यंत आमचा प्रवास आलाय. खूप चांगलं वाटतंय बघू सगळं. आणि सरकारी सेवा कशा वाटल्या? एकदम चांगल्या, खूप व्यवस्था आहे, सगळं आहे. टँकरचं पाणी टँकरचं पाणी खूप चांगले, देवाभाऊनी खूप चांगली मदत केलेली आहे. टँकरचं पाण्याची जागोजाग पाणी आहे, त्याच्यामुळे कसलीच अडचण नाही आहे. पिण्याचं पाणी खूप व्यवस्थित. तर तुम्हाला पण माहीत असं नक्की, कारण की ना प्रत्येक 1 किलोमीटरच्या अंतरावर ना भरपूर सारे हे पाण्याचे टँकर होते आणि अजून पण इथं आहेत आणि पूर्ण स्वच्छ पाणी आणि त्याच पाण्याने आपण पाणी पण पित होतो आणि आंघोळ पण करत होतो. अशा प्रकारे ते पाणी होतं. अजून भरपूर साऱ्या सरकारच्या सेवा आहेत की त्या डॉक्टरच्या आहेत, अजून भरपूर काय आहेत. परत ते नाट्यगृह म्हणजे ते पब्लिकसाठी मनोरंजनासाठी होतं भरपूर सारं. अजून तुम्हाला बनवलं बरं अभिंदाच मला एवढं काय नाही. बिंदास वाला काय नाही दुसरा आनंद घ्यायचा वारीचा. बरोबर आहे. आनंद वारीतला अनुभव सांगायला बाकी काय आनंदाची वारी. चला तर अजून बघूया कोण इच्छुक असेल तर आपण त्यांची पण घेऊ. मला रामकृष्ण हरी. आता मला तुम्हाला तुमचा ना पूर्ण वारीचा अनुभव सांगा मला. आणि 22 वर्ष झाले येतो. हां की असा आनंद आहे दिंडीच्या माऊलीच्या. तर असं दुखत नाही काय नाही, महिन्यापासूनच उघडी लागत यासाठी माऊलीच्या. उत्सुकता असते उत्सुकता असते ना वारी कधी. आधी पोहळा आला म्हणजे महिन्यापासूनच आधी उघडी काम आवरून आणि येतोच असो नाही होतोय. तुम्ही आता 15 वर्ष झाले वारी करता. 22 वर्ष झालं तुम्ही वारी करताय. तर त्यात तुम्हाला असं काय वाटलं की ना दरवर्षी वारी केली पाहिजे? मी लय दारू पितो बोलू का? बिंदास मला काय हे झेंडा द्यायला मला 5-6 वर्ष झाले. तेव्हापासून दारू पिटली, दारू पिणारा राग येतो मला. बरं का? तर आळंदीला 15 दिवसाला जातो, पंढरपूरला 15 महिन्यातून 2 वाऱ्या करतोय 6 वर्षापासून. तुमचं नाव गाव पत्ता? महारुद्र गवारे, तालुका गेवरे, जिल्हा बीड. कुठं राहणार देवबीन. तुम्ही एकटेच आहात का अजून कोण कोण? फॅमिली आहे का? हां ग्रुपच आमचं. 22 तुम्ही आता किती 2 वर्ष? मी 2 वर्ष. पहिलं वर्ष
तुमच्या पण आधी यांचे म्हाताऱ्याने आणि संगत येतो आई वडील गुडघे जरी दुखले तरी मला याच म्हणजे तुमच्यामुळे आता हे पण यायला लागलं. आणि हळूहळू तरुण पिढी आता जागरूक आता दारू सुटली म्हणजे तुम्हाला त्यात काय फायदा वाटतो? दारू सुटली. फायदा म्हणजे आपण लेकराला 5 पैसे देत नव्हतो. 10 रुपये राहिले तर बळद दिरे बाबा दारू म्हणजे दारूचा आता दारूचा माणसाचा वास येतो आता लांब येतो वास येतो. हो एक माऊलींनी एकदम भारी असे बरोबर आहे, जे खरं आहे ते खरं आहे, खोटं नाही करायचं, खरं आहे ते. अजून कोणाला बोलायचं का आता? बोलायचं बोला गोट्या मी पहिलीच बार मला लय आनंद झाला म्हणणं गोट्या बारीक राऊंड असं बोल ना रावट्या उठली तो मला टेम्पो टाकतो लोकांना जेवण घालतो पाणी चोळतो वारकऱ्यांची सेवा करतो, बोलायचं ना. वारकरी सेवा करतो हा सांग की काय काय करतो बिंदास, सांग बिंदास. सगळे आपलेच माणसं आहेत. रावट्या आला का ह्यो हात पाय लहान वय आहे अजून त्याचं. सेवा करतो म्हणजे ते पहिलंच वर्ष चांगलं आहे सेवा करतो म्हणजे भारी. बोल ना इकडे जायला त्याला असतंय काय? असतंय बाई. माऊलीला असतात. आता हे कुठे जाणार ते युट्यूबला जाणार गावातलं सगळ्यांच्या मोबाईल वर आपल्या गावात जाणार देव पिंपरीले सगळीकडे जाणार. पूर्ण बोलते करायला बोल ना अय, बोल ना 200 बोल असं बोलती लाजत आहे पहिलेच वर्ष आहे त्याचं वारीचं आणि वारकऱ्यांची सेवा करतो. शिंदळी आज आपलं झोपायचं नियोजन इथं लागले बघा. त्यांच्या मित्रांच्या दुकानाच्या म्हणजे दुकान आहे ना त्या समोरच आपण आज झोपणार आहे. तर बघा ह्यांचं कसं चाललेलं आहे, कागद साफसफाई वाळवा वाळवी हे रोजच चालू आहे बरं का. भिजलं की झालं, हे रोजचं काम ते कामच आहे. आता मी काय करतो, एवढं झालं सगळा ब्लॉग आपला संपवतो आणि आपले एडिटिंग चालू करतो. म्हणजे कसं आहे की आपल्याला उद्याचा शेवटचा ब्लॉग राहणार आहे या वारीतला. तर तुम्हाला उद्याचा ब्लॉग उद्याच कळणार आहे. तर चला आज का ना थोड्या वेळाने जरा नाश्ता वगैरे करणार आहे.